मित्रांनो नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. फार कधीची तुमची मागणी होती की विल आणि वूड यामधला फरक समजून सांगावा आणि तुमची अपेक्षा पण चुकीची नव्हती. कारण विल आणि वूड हा नेहमीच सर्वांना कन्फ्यूज करत असतो. कन्फ्यूज करायचं कारण काय? कन्फ्यूज करायचं मुख्य कारण आहे की तो जो विल आणि वूड आहे दोघांचा जो मीनिंग आहे तो सारखाच असतो. उदाहरणार्थ ही विल गो म्हणजे काय? तो जाईल. आणि ही वूड गो म्हणजे काय? जाईल. तर ही विल गो म्हणजे पण तो जाईल आणि ही वुड गो म्हणजे पण तो जाईल, असा हा घोटाळा असतो. मराठीमध्ये ही विल गो आणि ही वुड गो या हे दोघांचा जो मीनिंग आहे तो सारखा आहे. जेव्हा आपण ते वाक्य लिहितो दिसायला पण ते सारखं दिसतंय. जेव्हा आपण ते वाक्य बोलतो बोलताना पण ते वाक्य सारखं आहे. दोघांमध्ये काही फरक नाही. इंग्लिशमध्ये मात्र तसं नाही. इंग्लिशमध्ये दोघं वाक्य दिसायला सारखे दिसतायत का? नाही. पहिल्या वाक्यामध्ये विल दिसतोय, दुसऱ्या वाक्यामध्ये वूड दिसतोय. आणि ज्या अर्थी तो दिसायला वेगवेगळा आहे त्या अर्थी जेव्हा आपण तो बोलू त्यावेळेस सुद्धा त्याचा उच्चार सुद्धा वेगवेगळा असणार आहे. म्हणजे मराठीत एकच वाक्य आहे. कोणतं? ही विल गो, तो जाईल. ही वुड गो, तो जाईल. ते कारण आहे की या दोघांमध्ये आपलं कन्फ्युजन होतं. हे कारण आहे की दोघांमध्ये कन्फ्युजन होतं. मग आपल्याला प्रश्न निर्माण होतो, विल वापरायचा की वूड वापरायचा? फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ आज आपली फार महत्त्वाची चिंता दूर करणार आहे. विल वापरायचा की वूड वापरायचा? फार मोठं कन्फ्युजन आहे. एक खूप मोठा चेंज आपल्या आयुष्यात येणार आहे या व्हिडिओमुळे. नक्कीच मला खात्री आहे. माझी त्यामुळे अपेक्षा आहे की तुम्ही अगदी मन लावून हा व्हिडिओ बघा. मन लावून हा व्हिडिओ समजून घ्या. छोट्या-छोट्या गोष्टी आहेत त्या आपल्याला फील कराव्या लागतील. त्या आपल्याला आधी समजून घ्याव्या लागतील. त्यानंतर जसं दुधाचं दही होतं त्या पद्धतीने हळू-हळू ती प्रत्येक गोष्ट फर्मेंट होऊ द्यावी लागेल. आणि एकदा की ते पचलं की मग आपल्याला कळेल की विल आणि वूडमध्ये नेमका फरक काय? बऱ्याच वेळा हाच गोंधळ असतो की आपल्याला विलच वापरावासा वाटतो. आणि समोरचे व्यक्ती बऱ्याच वेळा इंग्लिशमधून बोलत असतात त्यावेळेस ते मात्र वूड बोलतात. आपण वाचत असतो तेव्हा तो वूड आलेला असतो आणि आपल्याला कळतच नाही. आपल्याला तर असं वाटतं इथे विलच पाहिजे. आणि आपण सुद्धा तो विलच वापरत असतो. पण हा गोंधळ आहे आपला. याचा वापर ठरलेला आहे. जवळ-जवळ 13 वेगवेगळ्या प्रकारचे युजेस आहेत वूडचे जे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. आणि तुम्ही जर ते आज समजून घेतले तर हा प्रॉब्लेम कायमचा निकाली निघणार आहे. आणि माझी खरोखर अपेक्षा आहे की हा प्रॉब्लेम कायमचा निकाली निघावा. थोडा-थोडा फरक आहे. परंतु मराठीमध्ये मात्र सेम आहे. जेव्हा आपण मराठीचं वाक्य वापरतो, मराठीमध्ये विल आणि वूड वापरतो आणि त्यावेळेस तो जो शेवट असतो व्हर्ब तो सारखाच असतो. म्हणजे काय? एल म्हणजे काय? बसेल हा शब्द आहे. बस प्लस एल इज इक्वल टू बसेल. विलला पण बसेलच येणार, वूडला पण बसेलच येणार. किंवा इल म्हणजे जाईल किंवा जातील. जात प्लस इल इज इक्वल टू जातील. हे मी तुम्हाला पुन्हा एकदा परत सांगणारच आहे. परंतु थोडी आयडिया यावी तुम्हाला यासाठी पुन्हा मी आत्ताच लगेच सांगून ठेवतोय की इल असा शेवटी येतो. मी जाईल मध्ये शेवटी काय? इल. ते जातील मध्ये शेवटी काय? जात प्लस इल आहे. ठीक आहे. आणि शेवटी आहे उ. ज्यावेळेस आपण म्हणतो आपण जाऊ, भविष्यकाळात काय म्हणतो आपण? आपण जाऊ. त्या ठिकाणी जाऊ येतो. त्यामुळे मी या ठिकाणी उ शब्द घेतलेला आहे आणि हा शेवटी नार आहे ना, नार हा सगळ्यांना चालतो. तो जाणार, ते जाणार, आपण जाणार. नार सगळ्यांना चालतो आणि नार हा भविष्यकाळ आहे आपल्याला माहिती पाहिजे. त्यासाठी मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. मग कोणते युजेस आहेत मराठीमध्ये? एल आहे, इल आहे, उ आहे आणि नार आहे. मग आता गोंधळ कुठे होतो? विल आणि वूडमध्ये. मग काही विलचे आपण सर्वसाधारण अर्थ बघून घेऊ, सर्वसाधारण युजेस बघून घेऊ, जेणेकरून आपल्याला याच्यातला गोंधळ कमी होण्याचा प्रयत्न करेल. विल केव्हा वापरला जातो? आणि त्याचा तुम्हाला मी यूज सांगितलाच काय? एल, इल, उ, नार. म्हणजे बसेल, बसतील, बसू, बसणार. फक्त बसणे हा शब्द घेतला तर एल मध्ये काय होणार? बसेल. एकापेक्षा जास्त असतील तर बसतील. आपण असेल तर बसू आणि सगळ्यांना चालणारा बसणार. तो बसणार, ती बसणार, ते बसणार, आपण बसणार. ठीक आहे. अशा प्रकारे विलचा वाक्याच्या शेवटी मीनिंग होत असतो. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट केव्हा वापरला जातो विल? जेव्हा पार्ट ऑफ फिक्स्ड प्लॅनिंग आहे. म्हणजे एखादी गोष्ट ठरलेली आहे. तिच्यात काहीही बदल होणार नाही. त्याला आपण म्हणतो पार्ट ऑफ फिक्स्ड प्लॅनिंग. तुम्ही याला टाइम टेबलचा भाग म्हटला तरी चालेल. ठीक आहे. उदाहरण बघा. आय विल वेट फॉर यू इन द इव्हिनिंग. मी सायंकाळी तुझी वाट बघेल. आय विल वेट फॉर यू इन द इव्हिनिंग. मी सायंकाळी तुझी वाट बघेल. आता याच्यात काय बदल होणार नाही.
ठरलेलं आहे, हे आपलं प्लॅनिंग आहे आणि या प्लॅनिंगमध्ये ही गोष्ट घडणारच आहे. अशा वेळेस आपण विल वापरतो. लक्षात घ्या, विल कुठे वापरतो ते आधी आपण समजून घेतोय. जर तुम्हाला विल कळला तरच वूड कुठे वापरता येईल ते कळेल. मग पार्ट ऑफ फिक्स प्लॅनिंग आहे किंवा टाइम टेबलचा भाग आहे. टाइम टेबलचा भाग म्हणजे काय, की उदाहरणार्थ पुढचा पेपर सायंकाळी असेल, नेक्स्ट पेपर विल बी इन द इव्हिनिंग. या ठिकाणी आपण काय वापरला, विल वापरला. किंवा बस विल अराईव्ह ॲट 12 o'clock. बस 12 वाजता येईल, 12 o'clock. बस विल अराईव्ह, विल वापरला. हा काय झाला, फिक्स टाइम टेबल आहे, बरोबर. अजून एक उदाहरण बघा, द ऑफिस विल रिमेन क्लोज टुमॉरो. ठरलेलं आहे की उद्या ऑफिस बंद राहील, म्हणून या ठिकाणी विल वापरला. पुन्हा याला आपण काय म्हणू, पार्ट ऑफ फिक्स टाइम टेबल किंवा पार्ट ऑफ अ प्लॅनिंग. यासाठी या ठिकाणी विल वापरलेला आहे. याचा मिनिंग काय झाला, उद्या ऑफिस बंद राहील. आता इल आलेला आहे, वरच्या वाक्यात बघेल शब्द आलेला आहे. मी सायंकाळी तुझी वाट बघेल. बघेल म्हणजे कोणता, हा जो पहिला भाग आलेला आहे कोणता तुम्हाला सांगतोय, बघेल. हा जो आहे एल, ओके, हा एल आहे. एल म्हणजेच कुठे लपलेला आहे, तो या बघेलमध्ये लपलाय. बघ प्लस एल इज इक्वल टू काय झाला, बघेल झाला. मग हा बघेल म्हणजे काय दर्शवलं, विल वापरलं, विलचा तो मिनिंग झाला मराठी, त्याचा यूज झाला, आपण असं थोडक्यात म्हणूया, ठीक आहे. आणि द ऑफिस विल रिमेन क्लोज्ड इन द इव्हिनिंग. या ठिकाणी मात्र काय, राहील शब्द आलेला आहे. काय शब्द आलेला आहे, राहील शब्द आलेला आहे. म्हणजे इथे इल आलेला आहे. काय आलेला आहे, इल आलेला आहे. तर आता तुम्हाला ही गोष्ट समजली की विलचा वापर कुठे करतात, पार्ट ऑफ फिक्स्ड प्लॅनिंग किंवा पार्ट ऑफ अ टाइम टेबल. जी गोष्ट घडणार आहे, ज्याच्यात बदल होणार नाही हे आपल्याला माहिती आहे, त्यावेळेस आपण काय करतो, विलचा वापर करतो. अजून एक वापर बघा, जनरली शॅल आणि विल याचा जो शॉर्ट फॉर्म असतो तो फक्त कॉमा, डोक्यावर कॉमा ठेवून 2 एल आपण स्मॉल लिहितो, तो झाला शॉर्टकट. शॉर्टकटमधलं वाक्य मी तुम्हाला समजून सांगतोय. आय विल वेट फॉर देम इन द इव्हिनिंग. आता आय विल म्हटलं तरी चालेल आणि आईल, काय आईल म्हटलं तरी चालेल. आय इल असं पण म्हणतात, पण आपल्याला ते जर कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही आय विल वाचा, त्याला काही फरक पडत नाही. आय विल वेट फॉर देम इन द इव्हिनिंग. सायंकाळी मी त्यांची वाट बघेल. शॉर्टकटमध्ये वाक्य, ही विल कंटिन्यू ही स्टडीज इन द स्कूल, इन द स्कूल. ही इल असं पण चालतं, पण ते पटकन म्हटलं जातं. तुम्हाला समजावं यासाठी मी हळू सांगतोय. ही इल, हील, ओके, किंवा ही विल वापरा आपल्या कम्फर्टनुसार. एकदा सवय झाली तर तुम्ही हील वापरणार, पण सुरुवातीला तर जर ते कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही ही विल वापरा. ही विल कंटिन्यू हीज स्टडीज इन दी स्कूल. म्हणजे काय, तो त्याच शाळेत त्याचे शिक्षण चालू ठेवेल. तो त्याच शाळेत त्याचं शिक्षण चालू ठेवेल किंवा याच शाळेत, धीस म्हटलेलं या ठिकाणी, तो याच शाळेत त्याचं शिक्षण चालू ठेवेल. काय झालं, हे पण तुम्ही डिसिजन घेतलं, ठरवून टाकलं आणि तो काय झाला, तुमचा पार्ट ऑफ फिक्स प्लॅनिंग झाला. त्यासाठी हे वाक्य झालं, ठीक आहे. आता तुम्ही पुढे बघा, अशा गोष्टींसाठी आपण विल वापरतो ज्या आपल्या कंट्रोलमध्ये नसतात. समजा तुमच्याकडे एक छोटासा बॉक्स आहे, त्या बॉक्समध्ये मी तुम्हाला काय सांगितलं की तुमचा लॅपटॉप ठेवा. लॅपटॉप मोठा आहे. आता तो लॅपटॉप त्या बॉक्समध्ये बसेल का, नाही. म्हणजे ती गोष्ट तुमच्या कंट्रोलमध्ये नाही. कोणती, छोट्या बॉक्समध्ये मोठा लॅपटॉप ठेवणं. मग तुम्ही काय सांगणार, दिस लॅपटॉप विल नॉट फिट इन दिस बॉक्स. म्हणजे हा लॅपटॉप ह्या बॉक्समध्ये बसणार नाही. आता बसणार नाही मध्ये नार शब्द आलेला आहे, लक्षात ठेवा. तो नार शब्द काय दर्शवतोय, भविष्यकाळ दर्शवतोय. हा लॅपटॉप ह्या बॉक्समध्ये बसणार नाही. आपण हे असं का म्हणतोय, आता हे तुम्हाला मी का सांगतोय की आपल्याला विल वापरायचा आहे. दिस लॅपटॉप विल नॉट फिट इन दिस बॉक्स. काय वापरला, विल वापरला. म्हणजे विलचा वापर आपण कुठे केला, एखादी ती गोष्ट जी घडू शकत नाही, आपल्या कंट्रोलमध्ये नाही, त्याच्यासाठी आपण विल वापरला. उदाहरण पण तुम्हाला तसंच एक देतो, दिस पार्ट ओंट फिट इन द मशीन. आता एखादा पार्ट आहे, मशीनचा पार्ट आहे. जेव्हा आपण मार्केटमध्ये जातो मशीनचा पार्ट घ्यायला, कारागीर आपल्याला सांगतो याच मॉडेलचा आणा. आपण जर त्याच मॉडेलचं तो पार्ट आणला नाही तर तो त्या मशीनमध्ये बसणार नाही. कोणताही पार्ट कोणत्याही मशीनमध्ये बसतो का, नाही. समजा चुकून आपल्याला जो पार्ट पाहिजे तो नाही मिळाला, आपण दुसरा पार्ट आणला आणि सांगितलं की कारागिराला हाच होता, घे. कारागीर आपल्याला काय सांगेल की दिस पार्ट विल नॉट फिट इन दिस मशीन. कारण ते त्याच्या कंट्रोलमध्येच नाहीये. ठरलेलं असतं ना कुठे काय बसणार. आता विल नॉट याचा शॉर्ट फॉर्म काय होणार आहे, ओंट होणार आहे. म्हणून मी या ठिकाणी काय लिहिलेलं आहे,
वोंट लिहिलं. हा वोंट म्हणजेच काय झाला, हा वोंट म्हणजे आहे विल प्लस नॉट. याचा शॉर्ट फॉर्म काय झाला, याचा शॉर्ट फॉर्म झाला वोंट. ठीक आहे. आता याचं मिनिंग समजून घ्या. हा पार्ट या मशीनमध्ये बसणार नाही. जनरली काय असतं माहिती आहे का, निगेटिव्ह वाक्य आलं ना, निगेटिव्ह वाक्य, तर त्याच्यात नारच येणार. मी तुम्हाला काय काय सांगितलं, एल सांगितलं, इल सांगितलं, ऊ सांगितलं, नार सांगितलं. पण निगेटिव्ह वाक्यामध्ये कंपल्सरी नार येतो. पुढे जर नाही येणार असेल तर भविष्य काळात नार हा शब्द येतो. तिथे जाईल, जातील असं येतं का, हा पार्ट या मशीनमध्ये बसेल नाही म्हणतो का आपण? बिलकुल नाही म्हणत. ॲटलिस्ट आपल्याला मराठी भाषा माहिती आहे, त्याच्यामुळे काही अडचण नाही. पुढचं बघा, शाल नॉट याचा शॉर्ट फॉर्म काय होतो, शांट होतो. विल नॉट याचा शॉर्ट फॉर्म काय होतो, वोंट होतो. म्हणजे थोडक्यात एखादा फिक्स टाइम टेबल आहे तेव्हा आपण विलचा वापर केला, एखादी गोष्ट आपल्या कंट्रोलमध्ये नाही तेव्हा आपण वापर केला. हे वेगवेगळे वापर आपण शिकलो. आता कुठे वापरला जातो अजून एक गोष्ट सांगतो. वी यूज आय विल इफ वी डिसाइड टू डू समथिंग ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग. म्हणजे आता बोलतोय आपण, बोलण्याच्या वेळेस पटकन एखादं डिसिजन घेतलं, पटकन एखादं डिसिजन घेतलं, ते डिसिजन मी तुम्हाला सांगितलं, तर मी ते तुम्हाला विल हा शब्द वापरूनच सांगेल. म्हणजे काय, आय डोंट हॅव एनी मनी. समजा दोन मित्र आहेत, दोघं उभे आहेत, त्यातला एक मित्र काय म्हणतोय की आय डोंट हॅव मनी, माझ्याकडे पैसे नाही. मग आता काय होईल, जो मित्र ऐकतोय तो काय म्हणतो, डोंट वरी आय विल गिव्ह यू सम. काळजी करू नको, मी तुला थोडे देतो. बघा शब्द काय, मिनिंग बघा काय, काळजी नको करू, मी थोडे देतो. वरती वाक्य आलंय आय विल, आता आय इल आलेलं आहे ते ऍक्च्युअली विलचा शॉर्ट फॉर्म वापरलाय मी मुद्दामून, त्याची आपल्याला सवय व्हायला हवी. आता विल म्हणजे मी तुम्हाला काय काय सांगितलं, एल सांगितला, इल सांगितला, ऊ सांगितला, नार सांगितला. पण तुम्ही आता इथे जर बघाल तर देतो असं म्हटलेलं आहे. आता हे डिसिजन आहे. जेव्हा वेळेवर आपण असं म्हणतो, काळजी करू नको मी तुला देतो, मराठीत असं म्हणतो की नाही, तुम्ही विचार करा. तुम्हाला असाच प्रसंग निर्माण झाला, एखाद्याकडे वही नाहीये, तुम्ही त्याला सांगितलं काळजी करू नको मी देतो. काय म्हटलं, मी देतो. असं नाही म्हणणार मी देईल, काळजी करू नको मी देईल. मी देईल म्हटलं की ते भविष्य काळात झालं. पण वेळेवर ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग वी आर टेकिंग एनी डिसिजन ॲट दॅट टाइम ऑल्सो वी यूज विल. म्हणजे बोलण्याच्या वेळेस एखादं डिसिजन घेतलं तेव्हा सुद्धा आपण विल वापरतो. म्हणून तिथे म्हटलंय डोंट वरी आय विल गिव्ह यू. ठीक आहे. अजून एखादं उदाहरण बघू म्हणजे तुम्हाला समजेल. त्यातलं पुढचं उदाहरण आहे, व्हॉट शॅल वी डू इफ द स्कूल बस डज नॉट टर्न अप. काय करायचं जर शाळेची बस आली नाही तर काय करायचं. मग पुन्हा काहीतरी डिसिजन घ्यावं लागणार आहे आणि ते डिसिजन आपल्याला विल वापरून त्या ठिकाणी वाक्य पूर्ण करावं लागणार आहे. वी विल टेक टॅक्सी टू गो टू द स्कूल. डिसिजन घेतलं एक्झॅक्टली बोलण्याच्या वेळेस, मात्र विल वापरला आणि वी नंतर विल आलाय तो शॉर्ट फॉर्म मध्ये, विल असं पण म्हटलं जाईल. आणि वी विल टेक टॅक्सी टू गो टू द स्कूल. आपण काय करू, टॅक्सी घेऊया. कशाला, शाळेत जाण्यासाठी. घेऊया किंवा घेऊ, इथे मात्र फ्युचर टेन्स सारखाच वापर आलेला आहे, घेऊ, कारण आपल्या वापरामध्ये ऊ आलेला आहे. ठीक आहे. आपण गाडी करून शाळेत जाऊ, जाऊ या ठिकाणी आलेला आहे, त्यामुळे ऊ शब्द आलेला आहे. मुळे हा प्रॉपर फ्युचर टेन्स मध्ये ज्या प्रकारे मराठी वाक्यामध्ये शेवटी उच्चार होतो तोच उच्चार या ठिकाणी आलेला आहे. आता आपण वूडकडे जाऊ. जवळजवळ 13 प्रकारचे युजेस मी या ठिकाणी शोधून काढलेले आहेत आणि या 13च्या 13 प्रकार फार महत्त्वाचे आहेत आणि जे विल सोबत कन्फ्युजन आहे ते दूर करावं लागणार आहे. त्यासाठी मी तुम्हाला सुरुवातीला विलचे वापर सांगितले. आता वूडचा जो पहिला वापर आहे किंवा विल आणि वूड यातला फरक आहे तो आधी समजून घ्या. दोघांना सारखाच एंडिंग आहे मराठीमध्ये, काहीही बदल नाही. म्हणजे जर एल आलेला असेल तर बघ प्लस एल इज इक्वल टू बघेल. ही विल सी तो बघेल, ही वुड सी तो बघेल, काहीही बदल नाही. म्हणजे आपल्याला वापर शिकणं आवश्यकच आहे. जर इल आला तर बघा काय होतं, जात प्लस इल इज इक्वल टू जातील. ओके. दे विल गो ते जातील, दे वुड गो ते जातील, मिनिंग सेम आहे. किती मोठा गोंधळ आहे आपल्या मराठी माणसांसाठी, विचार करा. पण तो गोंधळ आज आपण दूर करणार आहोत. ऊ, जा प्लस ऊ इज इक्वल टू जाऊ. वी विल गो, वी वुड गो, आपण जाऊ, दोघं ठिकाणी सेम मिनिंग, काही बदल नाही. नार, जात प्लस नार इज इक्वल टू जाणार. वी विल गो, आपण जाणार.
वी वुड गो, आपण जाणार. दोघांचा मीनिंग सेम आहे. विल आणि वुडचा मराठी मीनिंग सेम आहे. आधी हे लक्षात घ्या. तेव्हा आपल्याला कळेल की गोंधळ काय. वेगळा मीनिंग होत नाही. कानाला खडी लावून घ्या. विल म्हणजे पण जाऊ आणि वुड म्हणजे पण जाऊ. हे आधी समजलं तरच आपण या गोंधळातून बाहेर पडू आणि आपण जरा दुसरीकडे फोकस करू आणि समजून घेऊ की मीनिंग काय होतो. वापर केव्हा करायचा. जर तुम्ही मीनिंगमध्ये अडकलात तर तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही, कारण दोघांचा मीनिंग काय आहे, सेम आहे. ठीक आहे. बघा आता पहिला वापर मी तुम्हाला सांगतो. इट इज यूज्ड ॲज पास्ट फॉर्म ऑफ विल. लहानपणापासून आपल्याला ही गोष्ट माहिती असते. काय, विल हा वुड हा विलचा भूतकाळ आहे आणि तो कुठे वापरला जातो, डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट स्पीचमध्ये. म्हणजे डायरेक्ट स्पीच आलेलं असतं आणि त्याच्यात जर रिपोर्टिंग वर्ब V2 असला तर आपण काय करायचं असतं, इनडायरेक्ट स्पीचमध्ये विलचा वुड करायचा असतो. पण आपण एवढंच लक्षात ठेवतो फक्त की डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट स्पीच करायचं आहे. पण आपल्याला हे काही जनरली गप्पा मारताना आपण काही डायरेक्ट स्पीचचं इनडायरेक्ट नाही करत. डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य बोलत असतो. त्यावेळेस आपल्याला माहिती पाहिजे. पण फक्त माहितीसाठी मी तुम्हाला या ठिकाणी वाक्य सांगूनच देतो. ही सेड ही विल गो देअर. तो म्हणाला, आता या ठिकाणी इन्व्हर्टेड कॉमा आलेला आहे. त्याचा अर्थ काय होतो की जसेच्या तसे शब्द असतात स्पीकरचे, म्हणून ते इन्व्हर्टेड कॉमामध्ये दिलेले असतात. ही सेड ही विल गो. तो म्हणाला, तो जाईल. बरं, आता या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीच होईल. इन्व्हर्टेड कॉमा निघून जाईल. सेड आलेला आहे म्हणजे V2 आलेला आहे. इन्व्हर्टेड कॉमाचा जो बाहेरचा भाग असतो त्याच्यात बदल होत नाही. तसं डायरेक्ट इंटू इनडायरेक्ट स्पीचचे व्हिडिओज मी बनवलेले आहेत. हिंदीमधून बनवलेले आहेत. वाटल्यास ते बघून घ्या गरज वाटली तर. तर ही सेड या ठिकाणी सेड आला. त्यानंतर इन्व्हर्टेड कॉमा निघून गेल्यावर दॅट येतो आणि पुढे बघा आता ही आला आणि विलचा वुड झाला गो देअर. मीनिंगमध्ये काही बदल झाला का, नाही. पहिल्या वाक्याचा मीनिंग आहे तो म्हणाला तो जाईल. पण ॲक्च्युअली जसेच्या तसे वाक्य होते, जसेच्या तसे शब्द होते. तिथे आपल्याला टेन्समध्ये बदल करायची ऑथॉरिटी नसते. तो व्यक्ती जे बोलला तेच आपल्याला बोलावं लागेल, म्हणून विल होता. पण आपण आता हे नंतर सांगतोय कुणाला तरी, घडून गेल्यानंतर. लक्षात घ्या काय म्हणतोय मी. जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्ती काय म्हटला ते तुम्ही रिपीट करणार असाल तुमच्या भाषेत, त्यावेळेस विल वापरायचा नाही, वुड वापरायचा. या ठिकाणी थोड्या वेळासाठी आता वरचं वाक्य विसरून जा. कोणतं, ही सेड ही विल गो देअर. फक्त खालचं वाक्य लक्षात ठेवा, ही सेड दॅट ही वुड गो देअर. आता काय लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, हे लक्षात ठेवायचं की ते सेड आलेलं आहे म्हणजे हा V2 आहे. इकडे जर V2 असेल तर इकडे तुम्ही विल वापरू शकत नाही. इकडे तुम्हाला काय वापरावा लागेल, इकडे तुम्हाला वुड वापरावा लागेल. तुम्ही म्हणाल वरच्या वाक्यात पण सेड आहे, मग इकडे विल वापरला. हो, वापरावाच लागेल, कारण हे स्पीकरचे शब्द जसेच्या तसे, त्याच्यात आपण बदल केलेला नाही. ते आपल्या भाषेत नाही सांगत आहे आपण. खालचं जे वाक्य आहे ते आपण आपल्या भाषेत सांगतोय म्हणून. आणि आपल्या भाषेत सांगतोय कशावरून ठरणार, तिथे इन्व्हर्टेड कॉमा नाही, तिथे काय आलेलं आहे, दॅट. असा दॅटमध्ये आला की समजायचं ते आपण आपल्या भाषेत सांगितलेलं वाक्य आहे. ठीक आहे. अजून एक वाक्य बघा. हे वाक्याचा अर्थ मी तुम्हाला सांगितला, तो म्हणाला की तो जाईल. दोघं वाक्यांचा अर्थ सेम होतो. फक्त पहिल्या वाक्यात दुसऱ्या वाक्यात जो की आलेला आहे तो पहिल्या वाक्यात येणार नाही. ठीक आहे. आता आपण पुढे बघूया. इट इज यूज्ड ॲज अ पास्ट फॉर्म ऑफ विल इन द सेंटेन्स इल. अजून एक उदाहरण सांगतोय मी तुम्हाला. शी सेड यू विल गिव्ह मी युअर बुक. ती म्हणाली तू मला तुझं पुस्तक देशील. आपण विल वापरला कारण इथे इन्व्हर्टेड कॉमा आहे म्हणजे स्पीकरचे जसेचे तसे शब्द आहे, आपल्याला विल वापरावा लागेल. पुढे मात्र आपल्या भाषेत आपण बदल करून सांगतो, इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकतो, दॅट वापरतो. आणि शी सेड दॅट ही वुड, आता इथे विलचा काय वापरला, वुड वापरला. मराठी वाक्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही. ती म्हणाली की तो तिला त्याची वही देईल. एकच बदल होईल, कोणता, हा जो की आहे तो येणार नाही, कारण दॅट म्हणजे काय असतो, की असतो, जो पहिल्या वाक्यात आलेला नाही. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. आपण आता दुसरा यूज बघू. पास्ट हॅबिट म्हणजे एखाद्या व्यक्तीला भूतकाळात एखादी सवय होती, ती सवय दर्शवण्यासाठी वुडचा वापर केला जातो. मराठीत कसं असतं, मी रोज सकाळी लवकर उठायचो, मी रोज फिरायला जायचो, मी रोज व्यायाम करायचो, मी रोज शाळेत जायचो.
हा जायचो शब्द काय दर्शवतोय? भूतकाळातली सवय, आता ती राहिलेली नाही. मग त्याच्यासाठी वूड शब्द इतका सुंदर आहे की आपलं टेन्शनच कमी करून टाकतं. अशा वेळेस काय बोलायचं? फार मोठा प्रश्न असतो. तो पण सॉल्व्ह होऊन जाईल आज. करायचो एक उदाहरण म्हणून. हां. गांधीजी वुड स्पिन एव्हरी मॉर्निंग. रोज सकाळी गांधीजी चरखा चालवायचे किंवा सूत कातायचे. गांधीजी रोज सूत कातायचे किंवा चरखा चालवायचे. आता या ठिकाणी हा जो चे शब्द आलेला आहे, हा काय दर्शवतोय? हा दर्शवतोय पास्ट हॅबिट, म्हणजे भूतकाळातली सवय. भूतकाळातल्या सवयीसाठी वूड वापरला जातोय. शब्द बघा, वूड स्पिन, म्हणजे चरखा चालवायचे. फक्त स्पिन म्हणजे चरखा चालवतो आणि वूड स्पिन म्हणजे चरखा चालवायचे. पुढे बघा, ही वुड गो फॉर अ वॉक एव्हरी मॉर्निंग. तो रोज सकाळी फिरायला जायचा. तो रोज सकाळी फिरायला जायचा. ह्या ठिकाणी जायचा आलेलं आहे, जायचा. पण हे कोणी ठरवलं? हे वुडने ठरवलं. वुड गो. वुड गो म्हणजे जायचा. फक्त गो म्हणजे जातो आणि वुड गो म्हणजे जायचा. एवढं लक्षात ठेवा. आपोआप तुम्हाला हा प्रकार वापरता येईल. पुढे बघा आता, ज्यावेळेस आपल्याला हे माहिती होतं की भूतकाळातली सवय दर्शवण्यासाठी वूड वापरला जातो, त्याच वेळेस अजून एक माहिती करून घ्यायची की वूड ऐवजी अजून एक शब्द आहे जो भूतकाळातली सवय दर्शवण्यासाठी आपण वापरू शकतो. तो आहे युज्ड टू. हा शब्द लक्षात ठेवा, युज्ड टू. म्हणजे आय वुड गो एव्हरी डे फॉर मॉर्निंग वॉक. मी रोज सकाळी फिरायला जायचो. आय युज्ड टू गो. वुड गोचा काय चालेल? यूज टू गो. हा एवढा फरक लक्षात घ्या. ठीक आहे. आता पुढे बघा, आपण अजून एक फरक बघणार आहोत. इट इज यूज टू एक्सप्रेस पोलाइट रिक्वेस्ट. पोलाइट रिक्वेस्ट म्हणजे काय? अत्यंत नम्रपणे एखाद्याला आपण काय करतो? विनंती करतो. नम्रपणे विनंती करतो. बघून घ्या. आता इथे पार्ट ऑफ फिक्स टाइम टेबल आहे का? नाही. किंवा एखादी आउट ऑफ कंट्रोल गोष्ट आहे का? नाही. मग केव्हा वापरतोय? जेव्हा आपल्याला रिक्वेस्ट करायची. वाक्य बघा, तोस, इल, नार, का. आता पोलाइट रिक्वेस्ट म्हणजे प्रश्न आलाच. पण यापूर्वी पण आपण तोचा वापर बघितला. मी तुला पैसे देतो. तर हा देतो, देतोस, करतोस, हा सुद्धा प्रकार या ठिकाणी येतोस. बघा, वुड यू प्लीज लेंड मी युअर बुक. आता लेंड मी म्हणजे खरं तर उधार देणे असतं. पण मराठीत आपण काही लगेच ते उधार दे तुझी वही असं म्हणत नाही. आपल्याकडे उधार फक्त एकच गोष्ट मागितली जाते, ते म्हणजे दुकानातली एखादी वस्तू किंवा पैसे वगैरे आपण घेत असतो. कृपया तू मला तुझी वही देतोस का? या ठिकाणी तुमच्या लक्षात आलं असेल, मी देतोस शब्द वापरला. काय आलेला? ॲक्च्युअली वुड आलेला आहे. वुड आलेला असून सुद्धा मी देतोस वापरला. तर असे काही प्रकार आहेत त्या ठिकाणी देतो येतो. ओके, मी तुला देतो. ओके, हे मी घेतो. ओके, हे मी घेऊन चालतो. तर अशा प्रत्येक वेळा तुम्ही इथून पुढे विल वापरणार आहात, कारण बोलण्याच्या वेळेस घेतलेलं डिसिजन असतं ते. परंतु इथे बघा काय आहे, वुड यू प्लीज लेंड मी युअर बुक. रिक्वेस्ट केलेली, अत्यंत नम्रपणे केलेल्या रिक्वेस्टला पोलाइट रिक्वेस्ट म्हणतात. त्यासाठी वुड वापरला जातो. ठीक आहे. आता पुढे बघा, वुड यू प्लीज लिसन टू मी. कृपया तू माझं ऐकतोस का किंवा ऐकशील का, दोघं चालेल. आता देतोस का मध्ये आलं तसं इथे ऐकतोस का असा पण प्रकार चालेल. कृपया तू माझं ऐकतोस का किंवा कृपया तू माझं ऐकशील का, पोलाइट रिक्वेस्ट आहे. दोघं प्रकारे बोलली जाते मराठीत. याच्यात गोंधळ करू नका. तुमच्या मनात, कारण मराठी म्हटलं, आपण जेव्हा इंग्लिशचा विचार करतो, मराठीतून विचार करणं स्वाभाविक आहे. आपण मराठीतून विचार केल्याशिवाय पुढे जातच नाही सुरुवातीला. आणि एखादा व्यक्ती खूप मोठ्या प्रमाणात हे करत राहतो, तो इंग्लिश शिकतो. आणि नंतर एक वेळ अशी येते की त्याला मराठीचं इंग्लिशमधून ट्रान्सलेट करायची गरज पडत नाही. नॅचरली ही स्टार्ट स्पीकिंग. ही डझंट हॅव एनी प्रॉब्लेम व्हाईल टॉकिंग लाईक दिस, बिकॉज प्रिव्हियसली ही हॅज डन सच टाईप ऑफ प्रॅक्टिस फॉर अ लाँग टाईम. खूप वेळा त्याने ती प्रॅक्टिस केलेली असते, इंग्लिश टू मराठी, इंग्लिश टू मराठी. अँड वेन ही स्टार्ट स्पीकिंग ही डझंट फाईंड एनी प्रॉब्लेम. जेव्हा तो बोलायला स्टार्ट करतो तेव्हा त्याला एखादा प्रॉब्लेम येत नाही. तर वुड यू प्लीज लिसन टू मी. कृपया माझं ऐकतोस का, कृपया माझं ऐकशील का. मराठीतून आपण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन करतो. मग तो आला तरी घाबरू नका, वुड वापरा, पण ती पोलाइट रिक्वेस्ट पाहिजे. ठीक आहे. पुढे बघा, टू एक्सप्रेस प्रॉबेबिलिटी. हा पुढचा वापर आहे. मी तुम्हाला 13 वापर शिकवणार आहे. कितवा वापर आहे तुम्ही मोजतायत. टू एक्सप्रेस प्रॉबेबिलिटी म्हणजे काय? शक्यता व्यक्त करण्यासाठी. एखादी गोष्ट होईल किंवा नाही होईल, दोघे प्रकारच्या शक्यता असते. फक्त होण्याची शक्यता नसते, न होण्याची सुद्धा शक्यता असते. यासाठी आपण काय करत असतो? वुडचा वापर करत असतो. बघा,
आय डोंट थिंक ही वुड कम हिअर. मला नाही वाटत तो इथे येईल. आता ही विल कम हिअर कधीच वापरायचं नाही. कारण इथे आय डोंट थिंक म्हणजे काय शक्यतेबद्दल आपण बोलतोय. विलचा वापर शक्यता दर्शवण्यासाठी केला जात नाही. शक्यता दर्शवण्यासाठी कोणता वापर केला जातो? वुडचा वापर केला जातो. हा फरक लक्षात आला की आपण विल वापरणार नाही. आय डोंट थिंक ही वुड कम हिअर. मला नाही वाटत की तो येईल. मला नाही वाटत की तो येईल. आता तो येईल म्हटलं फ्युचर आपल्या डोक्यात पटकन येईल. पण लगेच आपल्याला असं वाटतं की मला नाही वाटत. म्हणजे आपण शक्यतेबद्दल बोलतोय. म्हणून आपण तिथे काय करायचं आहे? वुड वापरायचा आहे. पुढे बघा, अजून एक वाक्य घेऊ. ही इज शुअर दॅट आय वुड हेल्प हिम. आता पहिलं नकारात्मक वाक्य होतं की मला नाही वाटत. म्हणजे मला अशी शक्यता नाही वाटत. ही इज शुअर. दुसरं वाक्य काय? ही इज शुअर. म्हणजे त्याला खात्री आहे. म्हणजे त्याला असं वाटतंय की नक्की होईल, होण्याची शक्यता आहे. काय होईल? दॅट आय वुड हेल्प हिम. त्याला अशी खात्री आहे की मी त्याला मदत करेल. आता करेल म्हटलं की पुन्हा विल येऊ शकतो. पण पटकन आठवायचं, शक्यता आहे, मग आपण वुड वापरायचा. समोरचा व्यक्ती वुड वापरत असेल तर आपण तोही अंदाज लावायचा की याने वुड का वापरला? कारण इथे शक्यता आहे. ठीक आहे. पुढे बघा, त्याला खात्री आहे की मी त्याला मदत करेल. अशा प्रकारे या ठिकाणी भविष्य काळात जो अर्थ होतो मराठीत विलचा तोच अर्थ वुडचा होतो. हे नेहमी लक्षात ठेवल्यावरच आपल्याला दोघांमधला फरक समजून येईल. पुढे बघा आता पुढचा उपयोग. इट इज यूज टू एक्सप्रेस विश. विश म्हणजे एखादा व्यक्ती इच्छा व्यक्त करतोय. ती इच्छा व्यक्त करण्यासाठी सुद्धा वुड वापरला जातो. उदाहरणार्थ काय असतं? वुड दॅट ही वर हिअर. वुड दॅट ही वर हिअर म्हणजे काय? तो इथे असता तर. तो इथे असता तर. तुम्हाला अजून थोडं जास्त एक्सप्लेन करून सांगतो. माझी अशी इच्छा आहे की तो इथे पाहिजे होता. वुड दॅट ही वेअर हिअर. हे वाक्य फार रेअर असतं. फक्त ग्रामरसाठी वापरलं जातं. बोलताना शक्यतोवर कोणी वापरत नाही. पुस्तकांमध्ये सुद्धा कधी-मधीच असतं. मात्र ग्रामरसाठी असे प्रश्न येत असतात. त्यावेळेस आपल्याला ह्या वाक्याचा नेमका अर्थ काय तो माहिती पाहिजे. वाक्याचा अर्थ काय? तो इथे असता तर. हां, माझी अशी इच्छा आहे की तो इथे पाहिजे होता. तो इथे असता तर वुड दॅट ही वेअर हिअर. अजून एक वाक्य बघा. वुड दॅट आय वेअर अ बर्ड. मी जर पक्षी असतो तर. म्हणजेच काय? माझी अशी इच्छा आहे की मी पक्षी पाहिजे होतो. यासाठी हा वुडचा वापर आहे. पण वुड नंतर लगेच दॅट येतो आणि मग आपली काय इच्छा आहे ती व्यक्त होते. वुड दॅट आय वेअर अ बर्ड. आय वेअर अ बर्ड या ठिकाणी वॉज आणि वेअरच वापरला जाईल असं पण नाही. फक्त वेअरच वापरला जाईल. अशी हायपोथेटिकल सिच्युएशन असते जी खरी असू शकत नाही. असं काहीतरी असतं त्यावेळेस आपण हे बोलत असतो. पण ती इच्छा आहे, इच्छेसाठी आहे. हायपोथेटिकल सिच्युएशन्स अजून दुसऱ्या पण असतात. फक्त इच्छेसाठी आपण वुड दॅट वापरतो. पुढे बघा, इट इज यूज्ड टू एक्सप्रेस ऑफर प्रपोजल. आपण एखाद्याला एखादं प्रपोजल देत आहोत, ऑफर देत आहोत. त्यासाठी सुद्धा वुडचा वापर केला जातो. बघा कसा आहे, सुंदर वापर आहे. वुड यू लाईक टू प्ले फुटबॉल? खरं तर हा प्रेझेंट काळात बोलला गेलेला प्रकार आहे. आता तो जो पहिला यूज होता ना, तो फक्त केव्हा आहे? पास्ट टेन्स विलचा वुड वापर करण्यासाठी. तो केव्हा आला होता? तो आला होता डायरेक्टचं इनडायरेक्ट स्पीच करण्यासाठी. पण बोलताना आपण फक्त इनडायरेक्ट स्पीचचं वाक्य बोलत असतो. त्यावेळेस आपल्याला काही डायरेक्ट स्पीचचं वाक्य लक्षात राहत नाही. त्यावेळेस फक्त विलचा वुड हा पास्ट टेन्स आहे. इतर वेळेस प्रत्येक ठिकाणी तुमच्या लक्षात येतंय की आपण प्रेझेंटमध्ये बोलतोय. हे वाक्य सुद्धा वुड यू लाईक टू प्ले फुटबॉल? आता तुम्ही ॲक्च्युअली ग्राउंडमध्ये आहेत, एक जण ग्राउंडच्या बाहेर आहे, तुम्ही त्याच्याकडे गेले, त्याला म्हटलं, "वुड यू लाईक टू प्ले फुटबॉल?" तुम्ही त्याला ऑफर दिली, तुम्ही त्याला प्रपोजल दिलं. तो येस किंवा नो म्हणणार आहे. ठीक आहे. एक प्रकारची रिक्वेस्टचं वाक्य झालं. पण या ठिकाणी रिक्वेस्ट नाही म्हणता येणार. त्याला आपण ऑफर देतोय. रिक्वेस्टमध्ये तू येशील का? तू जाशील का? इथे आपण प्रपोजल देतोय. वुड यू लाईक टू प्ले फुटबॉल? तुम्ही फुटबॉल खेळणार का? ही रिक्वेस्ट नाहीये. हे प्रपोजल आहे. रिक्वेस्ट आणि फुटबॉल. रिक्वेस्टमध्ये काय अपेक्षित असतं? तुम्ही करा हे. फुटबॉलमध्ये प्रपोजलमध्ये किंवा ऑफरमध्ये काय अपेक्षा आहे? तुम्ही खेळा अथवा नका खेळू, तुमची इच्छा. असं नको व्हायला की तुम्ही इथे बघतायत, तुमची खेळायची इच्छा असेल, तुम्ही विचारत नाही, म्हणून आम्ही तुम्हाला विचारतोय, आम्ही ऑफर ठेवतोय या. रिक्वेस्टमध्ये अपेक्षा असते की एखाद्याने काहीतरी करावं. वुड यू प्लीज गिव्ह मी युअर पेन? तुम्ही मला तुमचा पेन देतात का? ही ऑफर नाहीये, ही रिक्वेस्ट आहे की आपण त्यांच्याकडे पेन मागतोय. रिक्वेस्ट आणि ऑफरमधला फरक हा समजून घेतला पाहिजे. काय? वुड यू गिव्ह मी युअर पेन प्लीज? तुमचा पेन देता का? रिक्वेस्ट आहे. आणि वुड यू लाईक टू प्ले फुटबॉल? तुम्हाला क्रिकेट खेळायला आवडेल का? फुटबॉल खेळायला आवडेल का? म्हणजेच तुम्ही फुटबॉल खेळता का? ऑफर आहे, लक्षात घ्या. पुढचं वाक्य बघा. वुड यू लाईक टू लर्न इंग्लिश? तुम्हाला इंग्लिश शिकायला आवडेल का?
शिका, मग शिकवतोच आहे, मन लावून शिका. वुड यू लाईक टू लर्न इंग्लिश? तुम्हाला इंग्लिश शिकायला आवडेल का? म्हणजेच तुम्ही इंग्लिश शिकणार का? खरं तर शिकायला आवडेल का हाच प्रॉपर वर्ड आहे, पण त्या ठिकाणी असाही मिनिंग निघतो की तुम्ही इंग्लिश शिकणार का. ठीक आहे, पुढे बघा. आता आपण पुढचा वापर बघू. वुड लाईक टू इज ऑल्सो यूज टू एक्सप्रेस विश. विश आपण आधी पण बघितलं, ती वेगळी विश होती, हायपोथेटिकल विश होती, मी जर पक्षी असतो तर. पण एक खरी खरी पण विश असते ना. खरी खरी विश कशी असते? ही वुड लाईक टू नो दॅट व्हॉट हिज न्यू ॲड्रेस इज. त्याला माहिती करून घ्यायचं की त्याचा नवा पत्ता काय, नवा ॲड्रेस काय आहे. ही इच्छा आहे की नाही? ही इच्छा रिअल इच्छा आहे. पण मी पक्षी असतो तर अनरिअल इच्छा आहे. त्याला माहिती करून घ्यायला आवडेल की त्याचा नवा पत्ता काय आहे, ही झाली विश. किंवा त्याचा नवा पत्ता माहीत करून घ्यायची त्याची इच्छा आहे. अशा प्रकारे मिनिंग झालं. इच्छा असणे, विश एक्सप्रेस करणे. वाक्य होतं ही वुड लाईक टू नो व्हॉट इज माय नेम. ही वुड लाईक टू नो वेअर इज द स्कूल. ही वुड लाईक टू नो हू इज स्टँडिंग इन द कॉर्नर. आय वुड लाईक टू नो व्हॉट इज युअर नेम. इच्छा व्यक्त करतोय आपण. लक्षात घ्या, वाक्य लक्षात घ्या मी कुठे वापरतोय, तेव्हाच वुड कुठे वापरतो ते आपल्याला लक्षात येईल. आय वुड लाईक टू नो व्हॉट इज युअर नेम. मी इच्छा व्यक्त करतोय तुमचं नाव काय जाणून घेण्याची. ठीक आहे, पुढे बघा. वुड टू एक्सप्रेस डिटर्मिनेशन. हा एक मजेशीर यूज आहे. कन्फर्म आहे, एखादी गोष्ट कन्फर्म आहे पण ती मी केलेली, माझ्यापुरता तो दृढ निश्चय केलेला आहे आणि तो मी बदलणार नाही, त्यावेळेस मी वुड वापरतो. पार्ट ऑफ टाइम टेबल वेगळं. पार्ट ऑफ टाइम टेबल म्हणजे तो पार्ट ऑफ प्लॅनिंग आहे. पण मी एखादी गोष्ट ठरवलीच करायची तर तो माझा दृढ निश्चय राहील. थोडा फरक आहे कशामध्ये? प्लॅनिंग, फिक्स्ड टाइम टेबल आणि दृढ निश्चय. उदाहरण बघा. द क्रिमिनल वुड नेव्हर ओपन हिज माउथ. तो जो गुन्हेगार आहे तो त्याचं तोंड कधीच उघडणार नाही, म्हणजे बोलणार नाही. म्हणजे त्याने ते ठरवलेलं आहे, त्याचा तो दृढ निश्चय आहे की ही वुड नॉट ओपन हिज माउथ. अशा वेळेस वुड वापरायचा आहे. ठीक आहे, उदाहरण. तो गुन्हेगार त्याचे तोंड कधीही उघडणार नाही. आता शेवटी जो नार आलेला आहे तुमच्या लक्षात आला असेल की हा वुडसाठी आलेला आहे, भविष्य काळासाठी आलेला आहे. ठीक आहे, अजून एक उदाहरण बघा. शी वुड नॉट टेल लाय. ती खोटं बोलणार नाही, म्हणजे कधीच खोटं बोलणार नाही. हा तिचा दृढ निश्चय, तिने ठरवलेला आहे. शी वुड वापरला आपण तिचा दृढ निश्चय सांगण्यासाठी. ती खोटं बोलणार नाही, कंसात लिहिलंय मुद्दामून कधीही. ते बोललं तरी चालेल वाक्यामध्ये, नाही बोललं तरी चालेल. ठीक आहे, पुढचं वाक्य बघा. पुढचं वाक्य. इट इज यूज टू एक्सप्रेस पास्ट विलिंगनेस. भूतकाळातली तयारी होती, म्हणजे असं झालं असतं कदाचित पण आपण प्रयत्न केला नाही. आय वुड डू ॲज यू बीड. तू जे मला सांगितलं असतं ते मी केलं असतं. तू मला जे सांगितलं असतं ते केलं असतं. तू जे म्हणशील इथे आलेलं आहे. तू जे म्हणाला असता, कारण ही भूतकाळातली विश आहे. तू जे म्हणाला असता मी ते केले असते. ॲक्च्युअली दिस इज द प्रॉपर मिनिंग. भूतकाळातलं असल्यामुळे तू जे म्हणशील मी ते करेल. हे सुद्धा असं वाक्य आहे की ज्याच्यात वुड येणार आहे. म्हणजे प्रेझेंटमध्ये जरी मी बोललो तू जे म्हणशील मी ते करेल, आय वुड डू ॲज यू बीड, तर हे वाक्य प्रेझेंटमध्येही चालणार आहे, पास्टमध्येही चालणार आहे. पण वुडचा वापर लक्षात ठेवा, अजून ती घडलेली घटना नाही आहे. आपण फक्त एक प्रकारे असं घडलं असतं असं सांगतोय. ठीक आहे, पुढे बघा. ही वुड हेल्प इफ आस्क्ड. ही वुड हेल्प इफ आस्क्ड. जर विचारलं असतं तर. तो मदत करेल जर त्याला विचारले तर. इथे पण माझ्याकडनं प्रेझेंटमध्ये लिहिलं गेलंय मिनिंग काय पाहिजे? ही वुड हेल्प इफ आस्क्ड म्हणजे काय? जर, मी लिहूनच देतो इथं, जर त्याला विचारले असते तर. जर त्याला विचारले असते तर काय झालं असतं? त्याने मदत केली असती. हे महत्वाचं वाक्य आहे. दोघं ठिकाणी, या ठिकाणी मी ते स्पष्ट म्हटले बघा, पास्ट विलिंगनेस, परंतु मिनिंग लिहिताना मात्र ते प्रेझेंट टेन्स किंवा भविष्य काळातलं झालंय वाक्य, पण हे पास्ट विलिंगनेस हे लक्षात ठेवा.
दोघं वाक्यांचा मराठी मिनिंग मी तुम्हाला सांगितलाय. काय? आय वुड डू ॲज यू बीड. तू जे मला सांगितलं असतं ते मी केलं असतं. आणि ही वुड हेल्प इफ आस्क्ड. जर विचारलं तर तो नक्की मदत करेल. नक्की मदत केली असती जर विचारलं असतं तर. ठीक आहे. पुढे बघा आता. इट इज यूज टू एक्सप्रेस प्रेफरन्स. ओके. प्रेफरन्स म्हणजे प्राधान्य देणे. वूड सोबत रॅदर हा शब्द येणार आहे आता. प्राधान्य देणे. ही वुड रॅदर डाय दॅन टेल लाय. खोटं बोलण्यापेक्षा तो मरणं पसंत करेल. वुड रॅदर डाय. वुड रॅदर डाय म्हणजे मरणं पसंत करेल किंवा मरण्याला प्राधान्य देईल. हा वुड रॅदर सोबत येणारा प्रकार आहे आणि तो नेहमी प्रेफरन्स दर्शवेल. अजून एक वाक्य बघा. खोटे बोलण्यापेक्षा तो मरणे पसंत करेल. शी वुड रॅदर गो दॅन स्टे. इथे थांबण्यापेक्षा ती निघून जाईल किंवा निघून जाणं पसंत करेल. म्हणून या ठिकाणी काय आलेला आहे? हा वुड रॅदर शब्द आलेला आहे. वुड रॅदर गो, जाणं पसंत करेल. हे लक्षात ठेवा. वुडचा वापर छान होता. इथे थांबण्यापेक्षा ती जाईल किंवा जाणं पसंत करेल. पुढे बघा. इट इज यूज टू एक्सप्रेस अनरियल कंडिशन्स. रिअल कंडिशन्स बद्दलची काही उदाहरणं घेतली, काही अनरियल कंडिशनल्स बद्दलची बी घेतली, परंतु ते वाक्य वेगळं होतं. वुड दॅट आय वर अ बर्ड. मी पक्षी असतो तर. अजून काही काही वेगळ्या प्रकारचे अनरियल कंडिशन्स असतात बघा. इफ आय हॅड कार आय वुड गिव्ह यू. जर माझ्याकडे कार असती तर मी तुला दिली असती. जर माझ्याकडे कार असती तर मी तुला दिली असती. या ठिकाणी वुड शब्द आलेला. आय वुड गिव्ह यू. आय वुड गिव्ह यू एकटा आलेला नाही. त्याला कॉन्टेक्स्ट आहे, त्याला संदर्भ आहे. हा संदर्भ तुम्ही तोडला तर विल वापरला काय आणि वुड वापरला काय, काही फरक पडणार नाही. पण पुढचं जे वाक्य इफ आय हॅड कार, हा संदर्भ जर आहे तर आपल्याला वुडच वापरावा लागेल. थोडा थोडा पहिल्या प्रकारासारखा आहे. पहिल्या प्रकारामध्ये काय होतं की जर पहिल्या वाक्यात V2 आलेला असेल तर दुसऱ्या वाक्यात वुड वापरायचा. आणि आपल्या वाक्यात हॅड आलेला आहे. हॅड पण काय आहे? V2 आहे. पुढे बघा. इफ शी हॅड इन्व्हिटेशन शी वुड कम. जर तिला आमंत्रण असतं तर ती आली असती. पुन्हा या ठिकाणी हॅड आलेला आहे. बरोबर? म्हणजे होऊन गेलेली घटना आहे. आता बोलण्यात काही अर्थ नाही. एक प्रकारे अनरियल गोष्ट आहे ती. जर आमंत्रण असतं तर ती आली असती. पण जी गोष्ट ॲक्चुअली होऊन गेलेली, भूतकाळात गेलेली, ती गोष्ट आपण चेंज करू शकत नाही. म्हणून याला अनरियल गोष्ट म्हटलेली आहे. जर असं झालं असतं तर तसं झालं असतं. पण आता होऊ शकत नाही. म्हणजे दोघी घटना भूतकाळातल्या आहेत. म्हणून विलच्या ऐवजी वुड वापरलं. ठीक आहे. पुढे बघा. जर तिला आमंत्रण असते तर ती आली असती. पुढचं वाक्य आहे. इट इज यूज टू एक्सप्रेस रिफ्युजल. म्हणजे काय? नकार देणे. उदाहरण बघा. ही वुडंट आन्सर एनी क्वेश्चन. तो एकाही प्रश्नाचं उत्तर देणार नाही. आता या ठिकाणी ॲक्च्युअली विल सुद्धा चालेल. ही विल नॉट आन्सर एनी क्वेश्चन. पण एक आपण अंदाज व्यक्त करतोय. मुद्दामून हे वाक्य यासाठी काय घेतलेलं आहे की एखाद्या वेळेस आपण अंदाज व्यक्त करतो. अंदाज व्यक्त करण्याला काय म्हणतो आपण? गेस व्यक्त करणे. मग या ठिकाणी नकार देणे आणि होकार देणे दोघांसाठी सुद्धा काय येऊ शकतो? वुड येऊ शकतो. जेव्हा आपण गेस व्यक्त करतोय तो उत्तर देणार नाही. ही वुड नॉट आन्सर एनी क्वेश्चन किंवा तो उत्तर देऊ शकतो, देण्याची शक्यता आहे. ही वुड आन्सर द क्वेश्चन. ठीक आहे. पुढे बघा. तो एकही उत्तर देणार नाही. ही वुडंट आन्सर एनी क्वेश्चन. एकाही प्रश्नाचं उत्तर देणार नाही. पुढे द मशीन वुडंट स्टार्ट. अंदाज व्यक्त केला की मशीन स्टार्ट होणार नाही, सुरू होणार नाही. म्हणजे एक प्रकारे रिफ्युजल आहे. हे मशीन चालू होणार नाही. मशीनने सुद्धा नकार दिला आहे. त्याने सुद्धा प्रश्नाचं उत्तर देण्याचा नकार दिलेला आहे. आणि जेव्हा आपल्याला आधीच माहिती आहे, आपण तो आधीच गेस केलेला आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी त्या वुडचा वापर केलेला आहे. ठीक आहे. तर या ठिकाणी जवळजवळ 13 प्रकारचे युजेस मी तुम्हाला शिकवले. पुन्हा हा व्हिडिओ एकदा बघा, नक्की समजेल. थोडा थोडा फरक असतो विल आणि वुडमध्ये. वुड सोबत काहीतरी रेफरन्स आहे, काहीतरी कॉन्टेक्स्ट आहे, काही गोष्टी ठरलेल्या आहे. जशा विलच्या मी तुम्हाला सांगितल्या तशा वुडच्या नंतर ज्या 12-13 गोष्टी सांगितल्या खूप महत्त्वाच्या आहेत. प्रत्येक गोष्ट एक एक जर तुम्ही लक्षात ठेवली किंवा तो भूतकाळ म्हणून येतो, विलचा भूतकाळ म्हणून येतो किंवा काय किंवा शक्यता किंवा
हायपोथेटिकल सिच्युएशन म्हणजेच अनरिअल सिच्युएशन, वेगवेगळ्या ठिकाणी प्रॉबेबिलिटी दर्शवण्यासाठी हे सगळे एक एक शब्द नोंदवून ठेवा, वहीमध्ये लिहून घ्या. त्याचं एक एक उदाहरण लिहून घ्या आणि अधूनमधून वाचत राहा. एक दिवस असा लाईट जसा पडतो आणि प्रकाश निर्माण होतो आजूबाजूला, त्याप्रमाणे फटकन आपल्या मेंदूमध्ये लाईट चमकेल आणि पटकन आपल्याला विल आणि वूडमधला फरक लक्षात येईल. एकदम लक्षात येणार नाही. पुन्हा 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 बघून हा फरक लक्षात येईल. एकदम लक्षात येणार नाही. व्हिडिओ 2-3 वेळा बघा. तुम्ही लिहून ठेवा आणि ते 2-3 वेळा वाचा. अचानक प्रकाश निर्माण होईल आणि काय होईल की तुम्हाला वूडचा वापर लक्षात येईल. ठीक आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ महत्त्वाचा आहे. जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचवा. अजूनही चॅनेल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनेल सबस्क्राईब करा. आत्ता फक्त आपण वूडचा वापर केलाय. अजून विल बी म्हणजे काय असतं, वूड बी म्हणजे काय असतं, विल हॅव काय असतं, विल हॅव बीन काय असतं, वूड हॅव बीन काय असतं, ते सगळं आपल्याला शिकायचं आहे. ते नक्कीच हळूहळू लवकरच एकेका व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन येतो. तोपर्यंत थँक यू.